नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण स्त्रीरोगशास्त्रामधील खूप महत्त्वाचा टॉपिक पाहणार आहोत। त्या टॉपिकचं नाव आहे ब्रीच प्रेझेंटेशन। म्हणजेच डिलिव्हरीमध्ये बाळाचं डोकं आधी येण्याऐवजी पाय नितंब आधी आले तर त्या स्थितीला काय म्हणतात माहीत आहे का? आज आपण फक्त 2 मिनिटात शिकणार आहोत ब्रीच प्रेझेंटेशन एकदम सोप्या मराठी भाषेमध्ये। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। आपला आजचा टॉपिक आहे ब्रीच प्रेझेंटेशन। त्याची व्याख्या पाहूया आपण। जेव्हा गर्भाचे नितंब किंवा पाय प्रथम प्रसूती मार्गात येतात तेव्हा त्याला ब्रीच प्रेझेंटेशन म्हणतात। त्याचे आपण प्रकार पाहूया। त्याचे 3 प्रकार आहे, फ्रँक ब्रीच, कंप्लीट ब्रीच, फुटलिंग ब्रीच। तर आपण फ्रँक ब्रीच पाहूया। नितंब प्रथम येतात, दोन्ही पाय सरळ वरच्या दिशेला असतात। नितंब असतो पहिले, दोन्ही पाय वर असतात आणि डोकं पण वरीच असतं। कंप्लीट ब्रीच पाहूया आपण। नितंब प्रथम येतो, दोन्ही पाय गुडघ्यात वाकलेले असतात। नितंब प्रथम येतो म्हणजेच आणि दोन्ही पाय गुडघ्यात वाकलेले असतात। आणि फुटलिंग ब्रीच म्हणजे एक किंवा दोन्ही पाय प्रथम येतात, सिंगल किंवा डबल फुटलिंग असते, किंवा कधीकधी दोन्ही पाय एकदाच बाहेर येतो। तर त्याचा आपण आता प्रादुर्भाव पाहूया। म्हणजे सर्वसाधारण गर्भधारणापैकी सुमारे 3 ते 4% हे अशा प्रकारे डिलिव्हरी होऊ शकते। म्हणजे ब्रीच प्रेझेंटेशनचे प्रकार 3 ते 4%च आढळतात। जास्त करून तर वर्टेक्स प्रेझेंटेशनच असते। तर त्याची आपण कारणे पाहूया। अकाली प्रसूती म्हणजेच प्रीमॅच्युरिटी, पॉलीहायड्रोमिओन्स म्हणजे जास्त पाणी, मल्टिपल प्रेग्नेन्सी म्हणजे जुळे तिळे बाळ, प्लासेंटा प्रिविया, गर्भाशयाची विकृती, फायब्रॉईड, आईचे वय कमी असणे, गर्भाशयाचा टोन कमी होणे। त्याचे आपण आता चिन्ह पाहूया काय काय असतात। पोटाच्या वरच्या भागात म्हणजे फंडजवळ गोळा कडक भाग जाणवतो, म्हणजे डोके असल्यासारखं। खालच्या भागात मऊ व अनियमित गोळा जाणवतो, म्हणजे नितंब असल्यामुळे त्या ठिकाणी खालच्या भागात मऊ अनियमित गोळा जाणवतो। फिटल हार्टबीट वरच्या भागात ऐकू येतो। फिटल हार्टबीट वरच्या भागावर ऐकू येतात। आंतरिक तपासणी नितंब किंवा पाय जाणवतात। आंतरिक तपासणी म्हणजे PV केल्यानंतर नितंब किंवा पाय हाताला जाणवतात। त्याचे आपण आता व्यवस्थापन काय काय करणार पाहूया। नियमित अँटीनेटल तपासणी करणे, अल्ट्रासाऊंडद्वारे निदान करणे, बाहेरील सेफ्रॅलिक वर्षण म्हणजे ECV प्रयत्न जर शक्य असेल तर, प्रसूती दरम्यान सतत निरीक्षण, आवश्यक असल्यास सिझेरियन सेक्शन। त्याची आता आपण गुंतागुंत पाहूया। नाळ पुढे येणे म्हणजे कॉर्ड प्रोलॅप्स, प्रसूती लांबणे म्हणजे अडथळा येणे, जन्म जखम म्हणजे बर्थ इंजुरी, शिशूचा श्वास घेण्यास त्रास, डोक्यात अडकणे म्हणजे हेड इंट्रॅपमेंट। त्याची आता नर्सिंग मॅनेजमेंट काय करणार आपण ते पाहूया। आईची मानसिक तयारी करणे, प्रसूती दरम्यान सतत मॉनिटरिंग करणे, आपत्कालीन साधने तयार ठेवणे, नवजात शिशूची काळजी घेणे, आईला योग्य माहिती व आधार देणे, अशा प्रकारे नर्सिंग मॅनेजमेंट आहे। आपण त्याचे ब्रीच प्रेझेंटेशनमध्ये प्रसूतीची क्रमवारी म्हणजे कंप्लीट ब्रीच पाहूया। नितंबाचा जन्म नंबर 1, नंबर 2 दोन्ही पायाचा जन्म, खांद्याचा जन्म, 4 मध्ये आहे डोक्याचा फ्लेक्शन आणि 5 मध्ये आहे डोक्याचा जन्म। त्याची छोटीशी टीप आहे, लवकर निदान, योग्य व्यवस्थापन आणि सुरक्षित आई आणि सुरक्षित बाळ। फुटलिंग प्रेझेंटेशन हा सर्वात रिस्की प्रकार आहे। हा मुद्दा परीक्षेत नेहमी विचारला जातो। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की अशा तुम्हाला मी कलरफुल नोट्स सगळं चांगल्या प्रकारे डायग्रामसह व्हिडिओ घेऊन येणार आहेत। तुमची लाईक मला खूप प्रोत्साहन देते, त्याच्यामुळे व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि पुढचा पॉईंट कोणता पाहिजे तुम्हाला कमेंट करा। तुम्हाला मी लास्टला एक छोटासा प्रश्न विचारते, ब्रीच प्रेझेंटेशनमध्ये सर्वात धोकादायक प्रकार कोणता? ब्रीच प्रेझेंटेशनमध्ये सर्वात धोकादायक प्रकार कोणता? तर A आहे फ्रँक ब्रीच, B आहे कंप्लीट ब्रीच आणि C आहे फुटलिंग ब्रीच।
तर तुम्ही या प्रश्नाचं कमेंटमध्ये आन्सर सांगा. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.